हाय एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे LNN अकॅडमी दॅट इज लर्न नेक्स्ट नर्सिंगमध्ये. मित्रांनो, आज बघू शकता, आज सकाळपासूनच बऱ्याच प्रसार माध्यमांमध्ये तुम्हाला महाराष्ट्र राज्यामध्ये 70,000 पदाची मेगा भरती होणार आहे याविषयी बरेच व्हिडिओ किंवा बऱ्याच गोष्टी तुम्हाला दिसल्या असेल. ओके, त्याच अनुषंगाने मी याच्यामध्ये तुम्हाला एवढंच सांगतो आहे की येणाऱ्या या 26-27मध्ये जवळपास हे 70,000 जे पदं आहे स्टेप बाय स्टेप भरले जातील. 26, 27, 28 पुढे जे पण आहे ते. ओके, तर यामध्ये आपण बघू शकता की यांनी सांगितलेलं आहे की 70,000हून अधिक पदाची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. ओके, यामध्ये MPSCद्वारे जवळपास 50,000 पदे भरल्या जाईल आणि MPSC व्यतिरिक्त आयोगाबाहेर 20,000 पदांचा समावेश होणार आहे. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट. 70,000पैकी 50,000 MPSCद्वारे भरल्या जाणार आणि 20,000 जे पदं आहे ते MPSC म्हणजे होऊ शकतं TC असू शकतं, IBPS असू शकतं की अजून कुठलं एखादं डिजिटल प्लॅटफॉर्म होऊ शकतं, त्याच्याद्वारे भरल्या जाणार आहे. ओके, आता गट अ, गट ब आणि गट क हे MPSCद्वारे भरल्या जाणार आहे. आपल्याला एक नियमावली आली, मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला. ओके, आता जे गट डचे आहे ते IBPS माध्यमातून भरल्या जातात, हे सगळ्यांना माहिती आहे. ओके, तर याच्यामध्ये तुम्ही एवढंच माहिती ठेवा की आपली जे DMER किंवा DHS आहे, जे महाराष्ट्र स्टाफ नर्सेससाठी जी एक्झाम असते, आणि अदर दॅन लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, रेडिओग्राफर वगैरे एव्हरीथिंग. ओके, आपलं MPWs एव्हरीथिंग. ओके, तर हे सगळे पदं मोस्ट प्रॉब्ली MPSCकडे जाण्याची आशंका आहे. ओके, त्याविषयी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे की सध्या MPSC, KPSC आणि UPPSCला चे जे अधिकारी वगैरे त्यांची भेट गाठी झाल्यात आणि त्यावर विचार विमर्श चालू आहे की बाबा एक्झाम कशा पद्धतीनं कशा पद्धतीत तो मॉडेल आपण याच्यामध्ये इम्प्लिमेंट करू शकतो, यावर चर्चा चालू आहे. तो मे बी आपल्याला लवकरच MPSCकडून एक सर्क्युलर वगैरे मिळू शकतं आपल्याला की बाबा कुठल्या एक्झाम MPSC घेणार आणि कुठल्या एक्झाम MPSC नाही घेणार. ओके, सो त्याविषयी जर कल्पना मिळाली आपल्याला तर आपण प्रॉम्प्टली म्हणू शकतो की बाबा हे DMER DHS फक्त आणि फक्त MPSC घेईल. ओके, बट सध्या ही परिस्थिती आहे की आपण जस्ट प्रोबॅबिलिटी घेऊन चालू आहे की MPSC DHS DMER कंडक्ट करू शकतं. गट क मधलं चांगलं मोठं पद आहे. ओके, लक्षात ठेवायचं, स्टाफ नर्से पद जे आहे ते, आणि अदर दॅन दिस बाकीचे जे पद आहे ते. ओके, जे आपण सार्वजनिक आरोग्य विभाग आणि आपलं DMER, ओके, याच्या अधिपत्याखालचे जेवढे पदं आहेत ते सगळे MPSC घेऊ शकते अशी प्रोबॅबिलिटी आहे. बट अजूनही फिक्स नाही आहे. बट तुमचा अभ्यास बघा, MPSC घेऊ द्या की IBPS घेऊ द्या, TCS घेऊ द्या, तुम्हाला चांगला अभ्यास करणं गरजेचं आहे. फक्त आपल्याला पॅटर्नमध्ये थोडाफार चेंज बघायला मिळू शकते, तर त्याविषयी चिंता करू नका. आता सध्या तुमचा जो कोर सब्जेक्ट आहे त्याला प्राधान्य द्या, चांगला अभ्यास करा. ओके, सो माझं एवढंच सांगायचं आहे की भरती लवकर येणार आहे, अभ्यास चालू ठेवा. ओके, सो थँक्यू. लवकरच भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.